आम्हाला दिलेलं घटनेने म्हणजे आता धनगराचं कसं झालंय एक तुम्हाला सांगतो आपल्या माध्यमातून। आम्ही केंद्रात ओबीसी मध्ये आहोत, राज्यामध्ये एनटी मध्ये आहोत आणि जे घटनेने दिलंय त्यात एसटी मध्ये आहोत। म्हणजे आम्हाला जे एसटी न जे घटनेने दिलंय ते आम्ही मागतोय। आम्ही नव्याने काही मागणी करीत नाही। जे आम्ही पहिलं एसटी मध्ये आहोत ते आमचं आम्हाला द्या। एकंदरीत असं पाहायला गेलं तर मुख्यमंत्री म्हणतात की माझा डीएनए ओबीसी आहे, काढणार नाही। पण आपल्या माध्यमातून एवढं नक्कीच सांगेल की आमच्या धनगराचं कसं झालंय, आम्ही केंद्रात ओबीसी मध्ये, राज्यात एनटी मध्ये आणि जे संविधानाने दिलंय ते एसटी मध्ये। नेत्यांची काय भूमिका आहे तुमच्या समाजाच्या, ते कशा पद्धतीने पाठिंबा? नाही बघा, शेवटी आपापल्या मार्गाने आपापल्या पद्धतीने सर्व जो चळवळीतला नेता असतो तो आपल्या आपल्या पद्धतीने काम करतात। राजकीय पाहायला गेलं तर राजकीय जागा फडणवीस यांनी ओबीसी साठी बऱ्याच योजना आणल्यात, परंतु माझं त्यांना कळकळीची विनंती आपल्या माध्यमातून, देवेंद्र भाऊंनी 2000 तुमच्या बारामती 14 मध्ये बारामतीमध्ये येऊन सांगितलं होतं की धनगराला आम्ही पहिल्या कॅबिनेटमध्ये आरक्षण देऊ। परंतु आज त्यांचे 10 वर्ष म्हणजे मला वाटते दुसरं 11 वर्ष तरी देखील धनगर समाजाचा प्रश्न मार्गी लागणार नाही। धनगर समाजाची ताकद काय आहे हे देवेंद्र भाऊंना चांगली माहिती आहे की त्यांनी आमच्या मतावर त्यांनी 10 वर्ष सत्ता भोगली आहे आणि जर येणाऱ्या अजून 50 वर्ष जर सत्ता भोगायची असेल तर धनगर समाजाचा आरक्षणाचा प्रश्न हा तात्काळ निकाली काढण्यात यावा। धनगर समाजाची एसटीची अनुसूचित जमातीची एसटीची अंमलबजावणी सांगतोय आपल्या माध्यमातून। कृपया आपल्याला माध्यमाला बी सांगू इच्छितो, धनगर समाज हा अनुसूचीमध्ये समाविष्ट आहे, परंतु या सरकारने जाणून बुजून एक खुटी मारलेली धनगड आणि धनगर। त्याच्यामुळे धनगर समाजाला गेल्या 75 वर्षापासून हे धनगर समाज आरक्षणापासून वंचित आहे। म्हणून आज आम्ही मागे सुद्धा अनेक आंदोलन केले। सरकारने या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी आम्हाला आश्वासन दिलं होतं की धनगर समाजाचं आरक्षण आम्ही सोडू। त्या ठिकाणी त्यांनी समितीही नेमली, पण समितीच्या माध्यमातून आता भी कुठलाही अहवाल त्या ठिकाणी आलेला नाही। म्हणून या सरकारचा निषेध करण्यासाठी हे आम्ही आंदोलन करीत आहोत। येणाऱ्या काळात आपल्या माध्यमातून मला सांगायचंय, धनगर समाजाच्या एसटीच्या आरक्षणाचा तात्काळ अंमलबजावणी करा, नाही तर हे हे पिवळं वादळ मुंबईच्या दिशेने जाईल आणि हे सरकारला हे आंदोलन हे धनगर समाजाचा विषय परवडणार नाही, हे आपल्या माध्यमातून मी इशारा देतोय।